फायनली आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या इकडे पोहोचलो आहे. हे बघा किती भारी वाटतंय. क्या बोलती पब्लिक हैदराबाद में, काय बोलू मी ते तर बोलू. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही हैदराबादमध्ये फर्स्ट टाइम आलोय. मग काय तेच हैदराबाद हॉटेलमधून चेकआउट करताना आम्ही मॅनेजरला विचारले 1 ते 2 तासामध्ये अशी कोणती गोष्ट आहे, प्लेस आहे का जी हायटेक सिटी पासून जवळ आहे आणि आम्ही मस्तपैकी ती एक्सप्लोर करू शकतो. त्यांनी एक स्पॉट सजेस्ट केला. इन्स्टावर आम्ही फोटोजही पाहिले. डिस्टन्स पाहिलं की अप्रॉक्स 35 to 40 किलोमीटर्स होते आणि बस स्पॉन्टेनियसली प्लॅन लॉक आणि आम्ही डायरेक्ट निघालो. गाईज फायनली स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हैदराबादमध्ये एंट्री केली आहे. इतकं ग्रँड आहे की फर्स्ट ग्लॅन्सला वाटलं एक कोणता मूवी सेट आहे की काय, पण ॲक्च्युअलमध्ये प्युअर स्पिरिच्युअल जैन मंदिर एनर्जी आहे गाईज. आणि पहिल्याच सेकंडला कळालं हे फक्त सुंदर नाही तर सोल शांत करणारं प्रॉपर मंदिर आहे. इव्हनिंगला तर ही प्लेस कसं रॉयल ग्लो करत असेल याचा विचार करून डबल एक्साइटमेंट झाली गाईज मला. गाईज आम्हाला आत्ता आल्यावरती एंट्री केल्यावरती कळालं की इथे मोबाईल फोन्स कॅमेराज अलाउड नाही आहे, तर आमचा लॉस झाला आहे. मी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचा आय गेस दाखवू नाही शकणार. हे फक्त बाहेरच्या बाहेरून दाखवते गाईज तुम्हाला. तिकीट किती आहे माहिती नाही अजून, कळेलच लवकर. गाईज आम्ही फायनली स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीला पोहोचलोय. आम्ही एक्झॅक्ट स्टॅच्यूच्या समोर थांबलोय गाईज. भारी वाटतंय आणि क्लायमेट पण एकदम भारी झालं आहे आता हैदराबादचं. अजिबात मोठी आज की आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या इकडे पोहोचलो. हे बघा किती भारी वाटतंय. माझ्या मागे जी आहे मी तिथे. Guys, let me tell you, the Statue of Equality is mainly famous for its gigantic 216-foot golden statue, a world-famous tribute to Sri Ramanujacharya. It's not just a statue, guys. It's a next-level blend of equality, spirituality, and grand architecture. Let me tell you, people especially visit for its grand scale, peaceful atmosphere, and one of the Hyderabad's most majestic photo spots. And guess what guys, after some time आमची पागलपंती चालू झाली फायनली. भागो. आमचे फोटोज कोणीच नाही काढले गाईज. यांना उन्हामुळे खूप डेंजर त्रास व्हायला लागला. आणि बिचारी फोटोज काढायचे का श्याम, डोंट से एनीथिंग. काढतो ना मी. नाही झालं. अरे पण कवाच उन्हात होतो ना, त्रास व्हायला लागला तर ब्रेन हॅमरेज होऊन जातं जास्त उन्हात थांबल्यावर. लेमन वॉटर मॅडम गेली. थँक्यू. गाईज आम्ही जेव्हा आलो तेव्हा थोडीशी सावली होती आणि टेम्परेचर थोडंसं कमी होतं, ऊन पण कमी होतं. पण आत्ता 15 ते 20 मिनिटानंतर सडनली इतकं जास्त टेम्परेचर वाढलं की आम्हाला इथे आत एंट्री टाळावी लागली आमची. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे गाईज. आम्ही आत्ता जिथे आलो आहे आत्ता, हे इंडियाज टॉलेस्ट सिटिंग स्टॅच्यू आहे गाईज. इंडियामधलं सगळ्यात उंच. आणि आम्ही हे इथे व्हिजिट केलं आहे. मला खूप भारी वाटतं गाईज. सी यू इन नेक्स्ट वन. चाचा बाय बाय.